नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा मी आणि बाळ. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जयवंत दळवी लिखित मी आणि बाळ. बाळची अचानक तार आली. त्याला मिरजेच्या इस्पितळात आणलं होतं. त्याचा आजार अचानक बळावलेला असणार. गेले वर्षभर तरी त्याची प्रकृतीची कुरकुर चालूच होती. अशक्तपणा वाटत होता. घरातनं अंगणात सुद्धा उतरता येत नव्हतं. मध्यंतरी एकदा मी त्याला भेटायला जायचं नक्की केलं. बसचं रिझर्वेशनसुद्धा केलं, पण सुधा अचानक आजारी झाली. स्वतःची बायको आजारी असताना थोरल्या भावाला भेटायला जाणं योग्य वाटलं नाही, म्हणून रिझर्वेशन रद्द केलं. खरं म्हणजे सुधाचा ताप किरकोळ होता आणि तिला बघायला घरी तन्मय होता, त्यामुळे मी बाळला बघायला जाऊ शकलो असतो. पण मी तसा गेलो असतो तर सुधा निश्चितच फुरंगटली असती. या बायकांचं काहीतरी आपापसात असतंच. बाळ आणि मी मुंबईला एकत्र राहत होतो तेव्हाची धुसफूस. बाळशी नाही, वहिनीशी. वहिनीचा रागसुद्धा सुधा बाळवर काढणार. तरीही मी बाळला भेटायला लासगावला गेलो असतो. लासगावला आमचं घर. त्या घरात आमचं बालपण गेलं होतं. बाळ माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा. पण तेवढ्यात बाळाचंच पत्र आलं. माझी प्रकृती आता वैद्याच्या काढ्यामुळे खूप सुधारली आहे. भूक लागती आहे. देवळापर्यंत जाऊन येतो. आणि मग त्यामुळे लासगावला जाणं मी रद्द केलं होतं. ही 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट. आता अचानक तार आली. तार मिरजेहून आली होती. बाळनं तार केली त्या अर्थी त्याचा आजार बळावलेला असणार किंवा हॉस्पिटलमध्ये राहायचं म्हणून तो घाबरलाही असेल. तो आधी मूळचाच भित्रा. त्यामुळेच त्याला गेली 8-10 वर्ष रक्तदाब सुरू झाला. त्याची नीट काळजी घेतली नाही म्हणून किडनीवर परिणाम झाला. आणि बाळचं असं आहे ना की आपल्यापासून कोणाला त्रास व्हायला नको म्हणून आपल्या आजाराचं कोणाला तो नीट सांगणार नाही. मुंबईला होता तेव्हापासूनची त्याची सवय. आपणच होमिओपॅथीची पुस्तकं चाळणार आणि आपणच त्या साबुदाण्यासारख्या गोळ्या खाणार. मी गाडीचं मिरजेचं तिकीट काढलं आणि मग बायकडे गेलो. बाय म्हणजे बाळची थोरली मुलगी. तिकीट काढण्याआधी बायकडे जाणार होतो, पण सुधा म्हणाली आधी तिकीट काढा आणि मग बायकडे जा. तिने असं का सांगितलं ते माझ्या लक्षात आलं, तरीही मी मुद्दाम विचारलं, का गं? अहो, तिला मिरजेला जायचं असेल तर ती तुम्हाला तिकीट काढायला सांगणार, आपलं आपल्या नवऱ्याचं, आणि पैसेही देणार नाही. मी काहीशा नाराजीने तिच्याकडे बघितलं. काहीही झालं तरी ती पुतणी माझी. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी तिच्या लक्षात आली असावी. ती म्हणाली, कशाला तुम्ही त्यांची तिकीटं काढायला हवी? बाय आणि तिचा नवरा भरपूर कमावतात, कुजतोय पैसा त्यांच्याकडे. मला हे आवडलं नाही, पण मी काही बोललो नाही. उगाच तेढ वाढली असती. सुधाचा बायवर राग का? सांगतो. ती अधूनमधून नवऱ्याला घेऊन आमच्याकडे जेवायला येते, पण आम्हाला कधी बोलवत नाही. तन्मय तिला भाऊबीज देतो, पण ती तन्मयला काही देत नाही. तन्मयने तिला भाऊबीज देऊ नये असं सुधाचं दरवर्षी म्हणणं असतं, पण मीच ऐकत नाही तिचं. कसंही झालं तरी बाय ही बाळची मुलगी असा विचार मी करतो. आयुष्यभर म्हणजे अगदी लहानपणापासून बाळ जसा वागला तसा तो वागला नसता तर माझं काय झालं असतं याची मला कल्पनाही करवत नाही. म्हणूनच अनेकदा तो मला माझा मोठा भाऊ वाटत नाही, मला तो माझा बाप वाटतो.
बाळचा पंकज अमेरिकेला जायला निघाला तेव्हा बाळला पैशाची निकड होती. मी त्याला 10,000 रुपये दिले. सुधाला वाटतं त्यांनी ते पैसे परत केलेले नाहीत. त्यांनी परत केले नाहीत हे खरं, पण सुधाला ते पैसे दिसतात. बुक डेपोमध्ये अवघा 80 रुपये पगार होता तेव्हापासून बाळ मला शिकवत होता. त्याच्यामुळे मी MSc झालो आणि त्याच्यामुळेच मी नोकरीलाही लागलो. हे सुधाला दिसत नाही. आणि हे तिला माहिती नाही असं नाही. अनेकदा मी हे तिला सांगितलेलं आहे. आता ही 3 खोल्यांची जागा, ही मूळची बाळची, त्याच्या नावावर होती. तो इथनं 6 वर्षांपूर्वी लासगावला गेला तेव्हा त्यांनी जागा माझ्या नावावर केली. त्यावेळी या ब्लॉकची किंमत 1.5 लाख रुपये होती. आता ती 2.5 लाखावर आहे. त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा केली नाही. उलट लासगावला जाताना म्हणाला, अरे तुझे ते 10,000 रुपये द्यायचे राहिलेच की. बाळ, अरे तू आयुष्यभर माझं एवढं केलंयस की मीच तुला आणखीन मदत करायला हवी होती. तू त्या 10,000 रुपयांच्या मनात सुद्धा आणू नकोस. मी हे त्यावेळी बोललो ते बरं झालं. ते ऐकून त्याला आनंद झाला असावा. त्या आनंदाच्या भारानं त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो ते पाणी लपवण्यासाठी छताकडे बघत राहिला. तीही त्याची एक सवय. आपण रडलो हे कधी दाखवायचं नाही. डोळ्यात पाणी झिरपलं की वर बघत राहायचं. पापण्यांची एकसारखी उघडझाप करून पाणी आतल्या आत जिरवायचं. आप्पा गेले तेव्हा हा 13-14 वर्षांचा होता. तेव्हा सुद्धा आभाळ फाटलं म्हणून रडला नाही. पापण्या हलवत वरचे नळे बघत राहिला. हे मी कधी एकदा आठवणींच्या निमित्तानं सुधाला सांगत असतो, पण सुधाला त्यातला ओलावा जाणवत नाही. कारण या बायका दुसऱ्या घरच्या असतात आणि म्हणून ती तिकीट काढल्यानंतर बायकडे जा असं मला म्हणाली. मी तिकीट काढल्यानंतरच बायकडे गेलो. पण मी जाताना मनाशी ठरवलं होतं, बाई येणार असली आणि तसं ती म्हणाली तर पुन्हा स्टेशनवर जाऊन तिची तिकीटं काढायची. पण मी बाईच्या घरी गेलो तर तिच्या घराला कुलूप होतं. शेजारी चौकशी केली तेव्हा कळलं की ती आणि तिचा नवरा लासगावला गेलेत. त्यांनीच बाळला मिरजेला नेलं असणार. परत घरी येताना मी मनातनं खरचटलो होतो. बाईनं लासगावला जाताना मला कळवायला हवं होतं. ती दोघं लासगावला गेली त्या अर्थी वहिनीने तिला पत्र टाकलेलं असणार. बाळच्या आजारानं गंभीर रूप घेतलेलं असणार. बाईचं वागणं थोडंसं मगरुरीचं असतं. तिला नात्या गोत्याचं काही वाटत नाही. ठीक आहे, मला वाटतं आपणही ते सगळं समजून घ्यायला हवं. दुसरी पिढी अशीच वागणार. एक पिढी दूर दूर जाणार. बाळच्या मुलांना आमची नावं तरी ठाऊक आहेत, पण त्यांच्या मुलांना माझं तर सोडा, पण तन्मयचं सुद्धा नाव ठाऊक नसणार. मी घरी आलो. सुद्धा प्रश्न विचारायला अधीर झाली होती. भेटली बाय? नाही. मला वाटलं त्यांची तिकीटं काढायला तुम्ही स्टेशनवर गेलात का काय. ती आणि प्रभाकर आधीच लासगावला गेलेत. बघा, तिने जाताना तुम्हाला कळवलं सुद्धा नाही. कदाचित आमची तिकीटं काढावी लागतील म्हणून. मी काही बोललो नाही. तिचं हे म्हणणं कदाचित खरं असेलही, पण मला ते आवडलं नाही. सुधा ही परक्या घरातनं आलेली. तिला आमच्या घरातले पीळ ठाऊक नाहीत. बाळची तार आली तर ती आपण येते असं म्हणाली नाही. तुम्ही ताबडतोब निघा असं सुद्धा मला म्हणाली नाही. बाय लासगावला गेली आहे असं मी सांगितल्यावर तिने पुन्हा एकदा तार उघडून बघितली. तारेवर बाळचंच नाव होतं का बायचं हे बघण्यासाठी. बाळचंच नाव होतं. बाळनीच तिला सांगितलं असणार भाईला बोलवून घे म्हणून. घरून निघताना तिने खालच्या आवाजात मला सल्ला दिला. कदाचित भाऊजींचं ऑपरेशन असेल, किडनीचं. तुम्ही शहाणपणा करून तुमची एक किडनी देऊ कराल. माझ्या हे लक्षात सुद्धा आलेलं नव्हतं.
मी काहीसा स्तंभित होऊन तिच्याकडे बघत राहिलो. म्हणून ती पुन्हा म्हणाली, अहो तुमचा काय तुकारामाचा अवतार. पण माणूस एका किडनीवर चांगला जगू शकतो, पण तुम्ही द्यायची नाही. त्यांना मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांनी द्यावी ना आपली किडनी. उद्या तुमची किडनी बिघडली तर तुम्हाला कोणी काही देणार नाही. गाडीत बसायला धड जागा नव्हती. झोप घेणं तर शक्यच नव्हतं. सुधा हे म्हणाल्यापासनं माझं डोकं त्या एकाच चक्रात अडकलं होतं. खरोखर बाळला किडनी देण्याचा प्रश्न आला तर काय करायचं. हल्ली माणसं 70-80 वर्षांपर्यंत जगतात. बाळ तर आत्ता फक्त 62 वर्षांचा असेल. त्याला किडनी मिळाली तर तो कदाचित आणखीन किमान 8-10 वर्ष जगू शकेल. मी भाऊ म्हणून माझी किडनी दिली तर मी एका किडनीवर आयुष्य काढू शकेन. पण 4-5 वर्षांनी माझीही उरलेली किडनी खराब झाली तर मला कोण देईल. मिरजेला येईपर्यंत मी परमेश्वरापाशी प्रार्थना करत होतो की बाबा रे, अशी पाळी येऊ देऊ नको. मी हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा रात्रीचे 10 वाजत आले होते. बाळ झोपला होता. वहिनी शेजारी बसली होती. ती खूप थकली होती. सुधा नाही आली. नाही, तिची यायची इच्छा होती पण तिलाच ताप येतोय. मी खोटंच सांगितलं. तिनेही कसला ताप किंवा आता कसं आहे काही विचारलं नाही. मी खोटं सांगितलं हेही तिने ओळखलेलं असावं. बाळला झोप लागली आहे का असं मी विचारताच वहिनीने त्याला हलवायला आणि जागं करायला सुरुवात केली. मी म्हणालो, वहिनी अहो झोपू दे त्याला, नका उठवू. नाही हो, डॉक्टरांनीच सांगितलं आहे त्यांना अधूनमधून हलवून जागं करा, नाही तर ते एकदम कोमात जातील. असं म्हणून वहिनीने त्याला पुन्हा हलवलं. तो थोडासा जागा झाला. त्याला बहुधा गाढ झोप येत होती. डोळे उघडवत नव्हते तरीही वहिनीने गदागदा हलवल्यामुळे तो जड डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता. अहो ऐकलं का, भाई आले तुम्हाला बघायला, डोळे उघडा. माझं नाव ऐकताच त्यांनी एकदम सताड डोळे उघडले आणि माझ्याकडे बघत त्यांनी उजवा हात सलामीसाठी थोडासा वर केला. किंचित दात दिसतील एवढा हसला सुद्धा. पण त्याला डोळे उघडे ठेवण्याचे कष्ट पडत होते. वर केलेला हात एकदम जड आणि निर्जीव झाल्यासारखा आवाज करून बिछाण्यावर आपटला. तो मला बघण्यासाठी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या जवळ गेलो, त्याच्या छातीवर थोपटत म्हणालो, बाळ तू झोपू नकोस रे, माझ्याकडे बघ बरं. तो पुन्हा पुन्हा डोळे उघडून माझ्याकडे बघत राहिला. किंचितसं हसल्यासारखं केलं आणि पुन्हा हात हलवून त्यांनी मला आपले शेजारी बसायला सांगितलं. मी त्याच्या शेजारी बिछाण्यावर बसलो. त्याच्या पोटावर हात ठेवला. त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या हातावर ठेवले. त्याचे हात जड लागत होते. वहिनी म्हणाली, तुम्ही आलात ना म्हणून त्यांना आनंद झालाय. मी बाळच्या डोळ्यांकडे बघितलं. त्याच्या डोळ्यांच्या कडातनं पाणी झिरपत होतं. ते मी हाताने पुसलं तेव्हा त्याच्या डोळ्यातनं एकदम धार लागली. ते बघून मलाच भडभडून आलं. इथे येण्याच्या आधी ह्यांनी तुमच्यासाठी एक लखोटासुद्धा ठेवलाय घरी. काय लिहिलंय एवढं परमेश्वर जाणे. वहिनी मग थोडा वेळ गप्प झाली आणि बाळ जागा राहावा म्हणून त्याला हलवत राहिली. तो अधूनमधून डोळे ताणून उघडण्याचा प्रयत्न करत होता. मी बाळकडे पुन्हा पुन्हा बघत होतो. त्याचं तोंड थोडंसं सुजल्यासारखं दिसत होतं, पण मी वहिनीला तसं म्हणालो नाही. मी तसाच त्याच्याजवळ बसून राहिलो. मला लासगावचे जुने दिवस आठवले. आप्पा लासगावला मुद्रसांच्या भुसारी दुकानात कारकून होते. कमरेला पंचा आणि एक वर मळकट खमीस. डोक्यावर टक्कल होतं आणि भोवतीचे केस आखूड. त्यावर सदैव तेल थापलेलं असे. त्यांना झोप येत नाही म्हणून. मुद्रसाकडे एका कोपऱ्यात ते गरिबासारखे बसलेले असत. डावा पाय मोडून उजवा पाय छातीशी. उजव्या गुडघ्यावर खतावणीच्या चोपड्या ठेवून ते काहीतरी कुरू कुरू लिहित असायचे.
30-35 रुपये पगार होता मला वाटतं. सकाळी चहा पिऊन जायचे, दुपारी 12ला यायचे, जेवून तासभर पाडायचे, 2ला जायचे, ते रात्री 9ला कंदील घेऊन यायचे. मुद्रसाकडेच कंदिलात तेल भरायचे. ते तेल परत घरात बाटलीत ओतून घ्यायचे, घरातल्या कंदिलात आणि डाबड्याच्या दिव्यात घालण्यासाठी. तेवढंच तेल दुकानातनं मोफत सुटायचं. आणि अधूनमधून एखादी साबणाची वडी. तुम्ही दोघे एकदाचे लवकर शिका आणि आम्हाला बरे दिवस दाखवा. मुद्रसांनी हा मांगर दिलाय मोफत म्हणून राहायचं, पण त्यांच्या पगारात भागणं कठीण. असं बोलताना आई पदरानं नाक पुसायची. तिचा चेहरा नेहमी रडत असल्यासारखा दिसायचा. तिच्या डोळ्यावर पाण्याचा कायमचा थर होता. ती कायम रडत असल्यासारखा. काळजीनं त्यांना रात्र झोप नसते रे, असं ती आम्हाला परत परत सांगायची. आप्पा दिसायचे खंगलेले, विशेषतः त्यांचे डोळे. काहीतरी भयानक असं बघून त्यांचं मन घाबरलेलं असे. त्यांना भविष्यातलं काहीतरी भयानक असं बहुतेक दिसायचं आणि त्यांचा थरकाप व्हायचा. 1-2दा ते पळून सुद्धा गेले होते, पण मुद्रसांच्याच नोकरांनी त्यांना धरून आणलं होतं. बाळच्या मनावर याचा परिणाम व्हायचा. लहानपणी तो कधीही पोटभर जेवत नसे. मला तो नेहमी सांगायचा, भाई जेवताना पाठीमागनं काही मागू नकोस, भूक नाहीये असं सांग आईला. अरे पण भूक असते मला. हे बघ भाई, तू पाठीमागनं मागितलंस ना की आईला काही उरत नाही आणि भांड्यात बघून मग आप्पाही जेवत नाहीत. इतक्या दिवसांच्या त्या आठवणीनंतर आजही मला विलक्षण गदगदून आलं. मी रुमाल काढून डोळे पुसले. शाळेत असताना आमची जवळपास सहल जायची, आसपासच्या देवळात किंवा जुन्या किल्ल्यात. पण आम्ही दोघेही आधी ठरवून आजारी पडत असो, सहलीला जायला नको म्हणून. सहलीसाठी 8 आणे देण्याची आमची ऐपत नव्हती आणि 8 आणे मागितले तर आप्पांना दुःख होईल म्हणून आम्ही डोकं दुखतं किंवा पोटात दुखतं असं सांगून घरीच राहत होतो. इतका समंजस होता बाळ. त्याला बोर्डाकडनं शिष्यवृत्ती मिळत होती कारण तो शिकायला हुशार होता. तो मॅट्रिक होण्याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. मॅट्रिक होऊन तो नोकरीला लागला की त्याची मनी ऑर्डर येणार अशी आशा होती ना. पण आप्पा निराश व्हायचे. त्यांना वाटायचं मॅट्रिक म्हणजे अजून 4-5 वर्ष आहेत. तेवढा काळ काढणं सुद्धा त्यांना कठीण झालं होतं. मध्येच ते एकदा गेले. रात्री तेल थापून झोपले ते सकाळी उठलेच नाहीत. मी आणि आई खूप रडलो. आई तर कपाळ आपटून जीव देण्याचा प्रयत्न करत होती आणि ते बघून मी आक्रोश करत होतो. पण बाळ थंड होता. तेव्हा तो 13-14 वर्षांचा होता. फाटकी खाकी तुमान आणि वरगंजी फ्रॉक, छातीवर हाताची घडी घेऊन तो छपराचे नळे मोजत होता. पापण्यांची उघडझाप चालू होती. डोळ्यातला लोट मागे रेटण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. मुद्रसांनी मर्तिकाचा आणि पुढल्या सगळ्या विधींचा खर्च केला. आप्पांनी पिंड मात्र नेला नाही. किती विनवण्या केल्या. राहता मांगर आईच्या नावे करून देतो असंही मुद्रसांनी सांगितलं, पण जवळ आलेला कावळा लांब उडून जायचा. 15व्या वर्षी बाळ मुंबईला गेला. आप्पा गेलेल्या दिवशी आम्ही रडलो तसेच त्याही दिवशी आम्ही रडलो. आम्ही त्याला बंदरावर पोचवायला आलो. काखेत एवढीशी वळकटी आणि हातात भाकरीचा डबा असलेली पिशवी. बोटीवर चढण्यासाठी तो पडावात उतरला तेव्हा आम्ही त्याच्यासाठी हात हलवत होतो, ओक्साबोक्शी रडत होतो, पण तो आमच्याकडे बघतही नव्हता. तो पापण्यांची उघडझाप करत आकाशाकडे बघत होता. पडाव लांब लांब जात होते आणि बाळ विधभर दिसत होता.
मुंबईला त्यांनी खडतर आयुष्य काढलं. हॉटेलमध्ये टेबलावर फडकं मारणारा पोऱ्या म्हणून त्यांनी काम केलं. तिथनंच पहिल्या महिन्याला त्यांनी लासगावला 10 रुपयांची मनी ऑर्डर केली. आईच्या आयुष्यात प्रथमच पोस्टमन तिच्या दारात आला. मग बाळ एका बुक डेपोत लागला. तिथं असताना रात्रीच्या शाळेत तो मॅट्रिकपर्यंत शिकला. मॅट्रिक मात्र होऊ शकला नाही. जोडीला टायपिंग शिकला. पुढे एका खाजगी कंपनीत तो टायपिस्ट म्हणून चांगल्या पगारावर लागला. पण मोठ्या रकमेची मनी ऑर्डर घ्यायला आई मात्र जगली नाही. तो बुक डेपोत नोकरी करत होता. तेव्हा त्यांनी मला मुंबईला आणलं. फक्त 80 रुपये पगार होता. छोटीशी खोली होती. आम्ही फक्त भात शिजवत होतो. हॉटेलातनं 2 वाट्या आमटी आणत होतो. महिन्याच्या अखेरीला कोकमाचं तिवळ करत होतो. कोकमात पाणी आणि मीठ घालून. माझा अभ्यास व्हावा म्हणून तेही सगळं तोच करायचा. बुक डेपोमध्ये 8-8 तास उभं राहून त्याचे पाय वळायचे म्हणून रात्री भिंतीला वर पाय लावून झोपायचा, पायातलं रक्त वर यावं म्हणून. पण तो मला कधी पाय आवळायला सांगत नसायचा. कंपनीत टायपिस्टची नोकरी लागल्यावर पैसे साठवून थोडं कर्ज काढून बाळने लासगावचं घर आणि पर्स मुद्रसाकडनं 6,000 रुपयांना विकत घेतलं. आई गेल्यानंतर ते घर बंदच होतं. तिथे 2 मृत्यू झाले म्हणून मुद्रसाने ते बंदच ठेवलं होतं. ते घर आपल्याला उपयोगी नाही म्हणून पैसे घालून ते घेऊ नये असं मी बाळला सांगत होतो. तर तो म्हणाला, नाही, आपले आई वडील त्या घरात राहिले, त्या घरात मेले, ते घर आपण टिकवलं पाहिजे. त्यांनी ते नुसतं विकत नाही घेतलं तर आणखीन 8-10 हजार खर्च करून मजबूत केलं. शेजारी विहीर खोदली. मग आम्ही सुट्टीत तिथे राहत होतो. वहिनी मुलं शाळेच्या सुट्टीत तिथे जात. सुधाला ते घर मात्र कधीच आवडलं नाही. ते बाळच्या मालकीचं म्हणून असेल. हे सगळं मला आठवत असताना बाहेरच्या दालनात कोणीतरी बोलल्याचा आवाज आला. तो ऐकून वहिनी म्हणाली, बाय आली. वहिनी, मी तेच विचारणार होतो, बाय आली का नाही? बाय आणि प्रभाकर लासगावलाच आले. त्यांनीच मोटार करून आणला आम्हाला. पंकजला कळवलं का? कळवलंय वाटतं बायनं. तेवढ्यात बाय आणि प्रभाकर आत आले. काका, तुम्ही कधी आलात? बाईनं विचारलं. तिने ते अशा आवाजात विचारलं की मी येणार याची तिला कल्पनाच नसावी असं मला वाटलं. पण मी तसं दाखवलं नाही. मी म्हणालो, आत्ताच आलो मी, अर्ध्या तासापूर्वी. वहिनी म्हणाली, अगं भाई आलेत म्हणून यांना इतका आनंद झालाय, काही विचारू नकोस. डोळे उघडून पाहिलं, हात वर केला, हसले, डोळ्यातनं घळाघळा पाणीसुद्धा काढलं. बाय हसली आणि म्हणाली, बाबांचं खरं प्रेम म्हणजे भाई काकांवर. त्यांच्या इतकं बाबांना दुसरं कुणीही प्रिय नाही. आम्हीसुद्धा नाही, पंकजसुद्धा नाही. हे ऐकून मला खरोखर सुखावल्यासारखं वाटलं. माझ्या मनात आलं की आपण बोलावं. बाळ माझा थोरला भाऊ असला तरी मला तो माझा भाऊ वाटत नाही, माझे वडील असावेत असा मला भास होतो. पण मी काही बोललो नाही. बाय पुन्हा म्हणाली, इतकं प्रेम काका की लासगावहून इथे येताना बाबांनी एक पत्र लिहून ठेवलंय तुमच्यासाठी. काय आहे काय एवढं पत्रात? कसं कळणार? लखोटा बंद आहे. येताना आणायला हवा होता इथे, नाही का? मला उगाचच कुतूहल वाटत राहिलं की काय असेल त्या लखोट्यात. बाय आणि प्रभाकर जेवण करून आले होते. तोंडात पान चघळत होते. मी स्टेशनवर उतरलो तर मला जेवायची आठवणही झालेली नव्हती. बाईने विचारलं, काका तुम्ही जेवलात का? नाही. प्रभाकरनं विचारलं, मी काही आणू का तुमच्यासाठी, म्हणजे डोसा नाही, नको, मला काही खायची इच्छाच नाही आहे. माझ्या पोटात भूक होती पण काही खावंसं वाटत नव्हतं. हा विषय बदलावा म्हणून मी विचारलं, पंकजला फोन केला का अमेरिकेला? केला की. तो येतोय? नाही, त्याला सध्या तरी शक्य नाही आहे. त्याचा रिसर्च चालू आहे. फर्नेस चालू केल्यानंतर लगेच बंद करता येत नाही, ते खूप खर्चाचं असतं.
महिन्याभराने येईन म्हणाला. डॉक्टर काय म्हणतायत? ते उद्या सकाळी डायलिसिस करणार आहेत, त्यामुळे बाबांना हुशारी वाटेल, वाटलं तर ऑपरेशनही करता येईल. ऑपरेशन? मी एकदम चमकलो. माझं दचकणं कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल. सुधा म्हणाली होती तसं काही असेल का? पंकजला फोन केला होता काका, तेव्हा तो म्हणाला ऑपरेशनचा खर्च मी पाठवीन. ऑपरेशन म्हणजे? माझ्या जिभेला भीतीनंच लोळेपणा आला, पक्षाघात झाल्यासारखा. बाय म्हणाली, काका पंकज म्हणाला काकांनी एक किडनी दिली तर बाबांचं ऑपरेशन होऊ शकेल. भावाची किडनी ट्रान्सप्लांटेशनला चांगली म्हणून आम्ही तुम्हाला तार केली. अरे मग मुलांची त्याच्याहून चांगली असते ना. मी एकदम मोठ्यांदा ओरडलो. मला सणकून संताप आला होता. माझ्या किडनीवर ही मुलं हक्क सांगत होती याचा मला राग आला होता. या पोरांचा संबंध काय? मला तार कोणी केली? आम्ही म्हणजे बाळ आणि मी. बाळनं सांगितलं होतं तार करायला? त्याला माहिती आहे तुम्ही तार केली मला ती? नाही ना. तो म्हणाला तुम्हाला भाईची किडनी मागा असं? माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीनं प्रभाकर आक्रसल्यासारखा झाला. हे बघा, तो माझा भाऊ आहे हे कबूल, पण त्यांनी न सांगता तुम्ही माझी किडनी मागताय. समजता कोण तुम्ही स्वतःला? मी मोठ्या आवाजात ओरडलो असणार, कारण बाय आणि प्रभाकर एकदम चुप्प झाले. मी एकदम गप्प झालो. वळून वहिनीकडे बघितलं. ती तोंडावर पदर घेऊन रडत होती. मी बाळकडे बघितलं. माझंच लक्ष गेलं. बाळ डोळे उघडून माझ्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया होती. त्याच्याकडे बघून मला वाईट वाटलं. मी ओरडायला नको होतं. बाय, मी दुःखी आवाजात तिला हाक मारली आणि बाळनी ऐकावं म्हणून मी म्हणालो, बाय, मी किडनी देणार नाही असं समजू नकोस. बाळ माझा भाऊ असला तरी तो मला माझ्या वडिलांच्या जागी आहे. त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं आहे हे मी नाही विसरू शकत. माझ्यासाठीच नव्हे, तुझ्यासाठी, पंकजसाठी. अगं, तो देवमाणूस आहे. बाळ जगलेला मला हवाच आहे. 62 हे काही मरण्याचं वय नाही. त्यांनी आणखीन 25 वर्ष जगावं. नाही, तुम्ही एकदम चिडलात तेव्हा. माझ्या भावासाठी किडनी द्यायची म्हणून मी चिडलो नाही. तुम्ही तिघांनी ज्या तऱ्हेनं सगळं गृहीत धरलं ना, त्याचा मला राग आला. पण तरीही मी भान ठेवायला हवं होतं. असं बाळच्या समोर मी ओरडायला नको होतं. मला एकदम पराकाष्ठेचं भडभडून आलं. मी बाळच्या बाजूला बसलो आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडायला लागलो. मला आवरताच आलं नाही. वहिनी उठून उभी राहिली. मला थोपटत म्हणाली, भाई नका रडू, त्यांना वाईट वाटेल, ते बघतायत तुमच्याकडे. मी डोकं वर करून बघितलं. बाळ माझ्याकडे बघत होता. त्याचे डोळे डबडबलेले होते. बाळ, मी रडवेल्या आवाजात म्हणालो, बाळ, मी देतो तुला किडनी. तू आणखीन 25 वर्ष जग बाळ. तेवढ्यात बाहेर बुटांचा आवाज आला. लांब पांढरा डगला घातलेला डॉक्टर नर्सबरोबर आत आला. मी उठून बाजूला झालो. ओ माय गॉड, तो डॉक्टर स्वतःशीच ओरडला. ही इज गॉन, ही इज नो मोर. त्याने नाडी बघितली. डोळ्यांच्या बुबुळांवर बोट चोळलं आणि बाळचे डोळे मिटले. सॉरी, व्हेरी सॉरी, असं म्हणत डॉक्टरनं सर्वांचे खांदे थोपटले आणि तो निघून गेला. सर्वांनी एकदम आक्रोश केला. बाळच्या देहावर घालून घेतलं सगळ्यांनी स्वतःला. मी बाहेर आलो आणि डोकं धरून बसलो.
माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोंगवायला लागला की तो निश्चित कधी गेला. त्यांनी डोळे कधी उघडले. प्राण जाताना त्यांनी काय काय ऐकलं. मी किडनी देणार नाही म्हणालो ते ऐकलं का देईन म्हणालो ते ऐकलं. मी डोक्यावर हातांच्या मुठी मारायला लागलो. निदान मी दगडासारखा गप्प का राहिलो नाही. रागारागानं एवढं का बोललो मी. त्यांनी काय ऐकलं का काही ऐकलंच नाही त्याने. रागाने मी बोलण्याच्या आधीच तो गेला होता का. कितीतरी वेळ मी असा विचार करत बसलो होतो. किती वेळ बसलो होतो देव जाणे. प्रभाकरनी मला हलवलं आणि म्हणाला, आपण निघू लासगावला, ॲम्ब्युलन्स आली आहे. लासगावला येऊन सगळे विधी होईपर्यंत कोणीच कुणाशी काही बोललं नाही. का कोणी काही बोललं आणि मला ऐकू आलं नाही कोण जाणे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंगणातल्या दगडावर बसलो होतो. तेवढ्यात बाईनं लखोटा आणून दिला. माझे हात कमालीचे थरथर करायला लागले. आत काय लिहिलं असेल या विचारानं. मी लखोटा फोडला. आतलं पत्र वाचलं. पंकजला अमेरिकेला पाठवताना तू दिलेली रक्कम मी परत करू शकलो नाही. हे घर मी तुझ्या मालकीचं करतोय. माझ्या पाठीमागे सगळ्यांना तू सांभाळ. काय लिहिलंय काका. बाईनं विचारलं. मी पत्र तिच्या हातात दिलं. ते तिने वाचलं आणि विचारलं, किती होती काका रक्कम ती. मी झटकन तिच्या हातातला कागद घेतला आणि त्याचे तुकडे तुकडे केले आणि दोन्ही हातात तोंड लपवून मी मोठमोठ्यांदा हंबरडा फोडला. मला जाग आली तेव्हा मी ओट्यावर होतो आणि वहिनी, बाय, प्रभाकर आणि आणखीन कोणीतरी 2 माणसं मला शुद्धीवर आणत होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात एक हृदयस्पर्शी कथा जी लिहिली होती जयवंत दळवी यांनी. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमी मंडळींच्या मध्ये शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.